आगामी निवडणुकीपूर्वी महायुतीतच धुसफूस असल्याची चिन्ह दिसतात। अनेक जिल्ह्यात युतीबाबत शिवसेनेत काहीसा विरोध असल्याचं चित्र आहे। जिल्हा स्तरावरील आढावा बैठकीतून विरोध असल्याचं पाहायला मिळते। अनेक ठिकाणी भाजप नेत्यांकडून डिवचण्याचा प्रकार सुरू आहे। बैठकांमध्ये भाजपकडून होणाऱ्या त्रासामुळे युतीबाबत शिवसेनेतील नेत्यांमध्ये मतमतांतर असल्याचं सूत्रांची माहिती। दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यात महायुतीत धुसफूस पाहायला मिळते पाहूयात। ठाण्यात भाजपकडून स्वबळाचा नारा देण्यात आलाय। शिवसेनेत नाराजीचं वातावरण आहे। शिवसेनेची स्वबळाची तयारी। नवी मुंबई मंत्री गणेश नाईकांचं शिंदेंबाबत वक्तव्यावरून मतभेद पाहायला मिळत आहेत, तर भाजप शिवसेनेची स्वतंत्र लढण्याची तयारी सुरू आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये गणपत गायकवाडांच्या गोळीबार प्रकरणानंतर आता भाजप शिवसेनेचे संबंध टोकाचे झालेत। भाजपकडून स्वबळाची तयारी सुरू आहे। मीरा भाईंदरमध्ये भाजप शिवसेनेची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू असल्याची सूत्रांची माहिती। बदलापूरमध्ये भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीची शक्यता कमी असून उल्हासनगरमध्ये शिवसेनेचा वर्चस्व पाहायला मिळतोय। अंबरनाथमध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे, मात्र भाजपच्या आक्रमक भूमिकेमुळे युतीत धुसफूस पाहायला मिळते। भाजपचे आमदार किसन कथोरे आणि शिवसेनेचे वामन म्हात्रे यांच्यातील वाद तीव्र होत असल्याची चर्चा बदलापूरमध्ये आहे। सांगलीमध्ये शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या विरोधात राष्ट्रवादीतून लढलेले वैभव पाटील यांना भाजपने प्रवेश दिल्यानं नाराजी पाहायला मिळते। साताऱ्यात शिवसेना भाजपची युतीची लढण्याची शक्यता कमी आहे। तर रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीचा वाद पाहायला मिळतो। युती म्हणून लढण्याची शक्यता कमी वर्तवली जाते। नाशिकमध्ये तीनही पक्षात शीतयुद्ध पाहायला मिळते। प्रत्येक पक्ष स्वबळावर लढण्याची शक्यता आहे। जळगावमध्ये शिवसेना भाजपची युतीची लढण्याची शक्यता कमी आहे। तर धुळ्यात भाजपचे आमदार अमरीश पटेल यांची एक हाती सत्ता असून शिवसेनेत नाराजीच सुरू आहे। हिंगोली शिवसेनेच्या संतोष बांगर यांच्याकडून स्वबळाचा नारा देण्यात आला। भाजपकडून स्वबळावर लढण्याची तयारी आहे। नांदेडमध्ये विधानसभेच्या निकालामुळे महायुती म्हणून लढण्याची शक्यता कमी आहे। तिकडे अहिल्यानगरमध्ये शिवसेनेची ताकद कमी असून मात्र भाजपकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा रोष पाहायला मिळतो। युतीसोबत जाण्याची शक्यता कमी आहे। नंदुरबारमध्ये शिवसेना भाजपची युतीची लढण्याची शक्यता कमी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।